नमस्कार. आज आपण बघणार आहोत दिवाळी विशेष नानकटाई. एकदम बाहेर मिळते तशी नानकटाई बनवण्याची सर्वात सोपी आणि साधी पद्धत. सर्वांनाच नानकटाई खूप आवडते, पण करायला खूप अवघड वाटते. त्यामुळे ही नानकटाई तुमच्यासाठी एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये आणि सरळ सोप्या एकदम कृतीनुसार या ठिकाणी मी दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याआधीही दिवाळीच्या फराळाच्या भरपूर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे. तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता. याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण देखील मी सांगितलेलं आहे नानकटाईचं, तेही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. या ठिकाणी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. जी आपली घरामध्ये वाटी असते, जी आमटीची वाटी असते, ती वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेतलं तरी चालेल. 2 वाटी मैदा म्हणजे अर्धा किलो मैदा या ठिकाणी होतो 500 ग्रॅम. 2 वाटी साखर 500 ग्रॅम आणि अर्ध्या वाटीला थोडंसं वरती या ठिकाणी मी बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन आहे 300 ग्रॅम. त्यानंतर मी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप हे वितळलेलं नसावं आणि खूप जास्त घट्टही नाही. आणि तिथे मी पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने 5 चमचे म्हणजेच 50 ग्रॅम, साधारणतः 50 ग्रॅमला थोडंसं कमी रवा घेतलेला आहे. रवा हा बारीक असावा. या ठिकाणी काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही कट करून घेऊ शकता. या ठिकाणी मी आता मोठी परात पण घेतलेली आहे. मिक्सिंग बाउल जो आहे खूप मोठा घ्यायचा आहे, कारण काय होतं मिक्स करायला इझी जातं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तूप आणि जे ड्रायफ्रुट्स आहे ते बाजूला काढून घेतलेले आहे. आणि सर्वात आधी सर्वप्रथम आपण मैदा जो आहे तो गाळणीमध्ये टाकून घेऊया. सर्व मिश्रण जे आहे गाळलेलं जरी असेल तरी पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे, कारण ती नानकटाई बनवायला सोपी जाते. या ठिकाणी मैदा टाकून झाला, वरतून लगेचच आपण पिठी साखर सुद्धा टाकून घेत आहोत. पिठी साखर टाकली, 2 वाटी पिठी साखर म्हणजेच 500 ग्रॅम भरते. पूर्ण मी हे मेजरमेंट जे आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तुम्ही लक्षात नसेल तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघा, मी रेसिपीमध्ये सर्व डिटेल सांगितलं आहे. अजिबात पहिल्या प्रयत्नात बनवली तरी रेसिपी चुकणार नाही. या ठिकाणी मी बेसन पीठ आणि रवासुद्धा त्यामध्ये टाकून घेतला आहे. याकरता टाकला आहे सर्व एकत्र, की कारण सर्व एकत्र मिक्स होईल आणि व्यवस्थित मिक्स करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. चाळणीमध्येच सर्व मिक्स केलं ना, खाली पडताना सर्व आपोआप मिक्स होतं. त्यामुळे या ठिकाणी थोड्याफार गुठळ्या पण राहिल्या तर त्या मोडल्या जातात आणि एकदम मस्त सारण जे आहे आपल्याला मिळतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला 1 किलोची नानकटाई बनवायची असेल त्याचेही मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. या ठिकाणी आपल्याला सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही, बेकिंग पावडरच वापरायची आहे, तरच आपली नानकटाई एकदम खुसखुशीत होणार. या ठिकाणी 1 टेबलस्पून म्हणजे खाण्याच्या चमच्याचे, जो पोहे खाण्याचा चमचा आहे तसे 2 चमचे या ठिकाणी 1 टेबलस्पून आपल्याला बेकिंग पावडर यूज करायची आहे. बेकिंग पावडर टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर सुद्धा गाळून घ्यायची. प्रत्येक गोष्ट छान चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे एकदम छान आणि मऊसूत आपल्याला जी मिश्रण आहे ते मिळतं. या ठिकाणी बघून घ्या, एकदम व्यवस्थित सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, खूप जास्त तूप या ठिकाणी एकदाच टाकून घ्यायचं नाही. आता सर्वात आधी साधारणतः 2-3 चमचे तूप टाकायचं आणि 2-3 चमचे तूप टाकल्यानंतर हळूहळू मिश्रण जे आहे मिक्स करत राहायचं. या ठिकाणी आपण जी चपातीचं पीठ मळतो डेली, अशा पद्धतीने पीठ अजिबात मळायचं नाहीये. एकदम हलक्या हाताने हे फक्त तूप जे आहे पूर्ण पिठाला त्याचं बाइंडिंग येईपर्यंत चोळत राहायचंय. चोळत यासाठी राहायचंय कारण पूर्ण पिठाला तुपाचं बाइंडिंग येईपर्यंत आणि जोपर्यंत तूप एकदम खव्यासारखं लुसलुशीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चुरळत राहायचंय, चोळत राहायचंय आणि व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करत राहायचंय. अजिबात आपण पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये हे पीठ मळायचं नाही, नाहीतर मग तुमची नानकटाई या ठिकाणी चुकू शकते. सर्वात महत्त्वाची टीप आहे पीठ चोळण्याची पद्धत. या ठिकाणी बघू शकता मी एकदम हलक्या हाताने हे सर्व
जी प्रोसेस आहे ती करते आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिटांनंतर मी पुन्हा 2 चमचे तूप या ठिकाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा मी तशीच प्रोसेस करते। एकदम हलक्या हाताने पिठामध्ये जे तूप आहे ते व्यवस्थित चोळून घेते। ही पूर्ण पिठाला तूप जे आहे ते पूर्ण लागायला साधारणतः मला 25 मिनिटं लागले। पूर्ण जोपर्यंत मला नानकटाईचं बॅटर मिळत नाही तोपर्यंत साधारणतः मी 25 ते 20 मिनिटं हे पीठ असं छान हलक्या हाताने मिक्स करत राहिले। तुम्ही काय करायचं, उभं राहण्यापेक्षा ना डायरेक्ट टीव्ही समोर बसायचं, मस्त टीव्ही लावून द्यायचा, 15 ते 20 मिनिटं आरामशीर हलक्या हाताने हे पीठ आहे ना फक्त चोळत राहायचंय, चुरळत राहायचंय। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुटका देखील तयार व्हायला लागलेला आहे। अजूनही आपलं 3 ते 4 चम्मच जे तूप आहे ते शिल्लक आहे। या ठिकाणी अजूनही पीठ कोरडं वाटतंय, तेवढं तूप तर आपल्याला लागणारच आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आता मी तूप जे आहे ना ते पुन्हा 2-3 चमचे टाकून घेणार आहे, नाहीतर पूर्णच टाकून घेईल। या ठिकाणी मी 2-3 चमचे जेवढं भरलं तेवढं पूर्ण टाकून दिलं। पुन्हा एकदा मिक्स करूया। तूप जेवढं तुम्ही हाताने जास्त मिक्स कराल तेवढी साखर तुपाचं एकत्रित मिश्रण कराल तेव्हा साखर रिलीज होते। फक्त नेहमी एवढंच लक्षात ठेवायचं की पूर्ण जी प्रोसेस आहे ती आपल्याला हलक्या हाताने करायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः मला 15 मिनिटं झालेली आहे आणि अजूनही मिश्रण जे आहे एकदम सुटसुटीत वाटत आहे। अजूनही मला खव्यासारखं जसं टेक्स्चर जे आहे ते आल्यासारखं वाटत नाहीये। मी अजूनही मिक्स करते, जोपर्यंत मिक्स करून मला खव्यासारखं टेक्स्चर येणार नाही तोपर्यंत हे मी मिश्रण हलक्या हाताने असंच चुरळत राहणार आहे। पूर्ण पीठ हे तुपामध्ये रिलीज झालं पाहिजे। साखर जी आहे तुपाला लागली की व्यवस्थित त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यामुळे मग ते आपल्याला खव्यासारखं वाटू लागतं पीठ। त्यामुळे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत हे पीठ जे आहे असंच चुरगळत राहायचंय, हलक्या हाताने मिक्स करत राहायचंय। यामध्ये तुम्हाला पीठ कोरडा वाटतंय म्हणून तुम्ही यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर कराल तर हे अजिबात करायचं नाहीये। दुसरी आणि तिसरी महत्त्वाची ट्रिप ही की दूध आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तुमची नानकटाई ही कडक होणार जर तुम्ही दुधाचा आणि पाण्याचा वापर केला तर। या ठिकाणी मी जे तूप घेतलेलं होतं ते संपलं आणि मला त्याच्यानंतर पण पीठ थोडंसं कोरडं वाटू लागलं म्हणून मी 2 चमचे पुन्हा तूप टाकलं। एक्स्ट्रा मला त्यामध्ये फक्त 2 चमचे तूप जास्तीचं लागलंय। तुम्हाला एखाद्या वेळेस कमीही लागू शकतं किंवा जास्त लागू शकतो, पण तेवढ्या मापापेक्षा 2च चमचे मला एक्स्ट्रा लागलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान गोळे या ठिकाणी तयार व्हायला लागले। आता जे पीठ आहे आपल्याला चोळायला अवघड जात असेल तर असे गोळे बनवून साईडला करायचे आणि एकच उंडा ठेवायचा आणि तो व्यवस्थित या ठिकाणी उंडा सेपरेट घेतल्यानं चोळायलाही सोपं जातं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त खव्यासारखं पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि गोलाकार जो चम्मच आहे ना तो साईडला तोच वापरणार आहे मी नानकटाई बनवण्यासाठी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने, कोणताही चमचा घ्या, पोहे खाण्याचा घ्या किंवा कसलाही चमचा घ्या, पण मग चमच्याच्या साहाय्याने तुम्ही घेतले तर एकसारखी तुमची नानकटाई दिसायला बनेल, म्हणजे छोटी किंवा मोठी अशी अजिबात होणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता मी चमच्याच्या साहाय्याने हाताला थोडंसं आधी तूप ग्रीस करून घेते आणि हलक्या हाताने व्यवस्थित लाडू बांधल्यासारखे अजिबात वळायचे नाही, हलक्या हाताने करायचं आणि हलक्या हाताने हलकंसं प्रेस करायचं आणि वरतून तुम्ही अशी अधिकचं चिन्ह देऊ शकता, तुम्हाला हवं तसा आकार देऊ शकता किंवा नाही मध्ये असं चिन्ह द्यायचं तर डायरेक्टली तुम्ही त्याला काजू, बदाम, पिस्ता कोणताही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। या ठिकाणी तुम्ही बघा मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलं। अशा प्रकारे मी पूर्ण नानकटाई जे आहे ना एकसारखी मस्त बनवून घेणार आहे। तुम्हाला परत दाखवते, फक्त हलक्या हाताने बनवून घेतलंय आणि एकदम मस्त नानकटाई या ठिकाणी आपली बनवून तयार होते। आता अधिकचं चिन्ह दिलं ना ते जेव्हा फुलतं ना तेव्हा खूप सुंदर नानकटाई दिसते, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच। नानकटाई ठेवताना दोन्ही नानकटाईमध्ये थोडासा गॅप ठेवायचा, कारण जेव्हा ती फुलते ना त्याला स्पेस मिळाला पाहिजे, त्यामुळे 2 नानकटाई शेजारी शेजारी ठेवायची नाही, थोडासा मध्ये स्पेस ठेवायचा आणि अशा प्रकारे मोकळी मोकळी सर्व नानकटाई या ठिकाणी आपण ठेवून घेतलेली आहे, बनवून घेतलेली आहे। आता ही सर्व मी ही जी प्लेट आहे याच्यावरून स्टीलच्या प्लेटला व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहे
तुपाने आणि त्यावरती ठेवणार आहे। ओव्हनमध्ये दाखवते मी तुम्हाला 180 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर करायचं आणि टायमिंग हा 20 मिनिटांचा ठेवायचा आणि त्यानंतर 20 मिनिटानंतर आपोआप एंड होतं आणि तुमची नानकटाई एकदम परफेक्ट बेक होते। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे नानकटाई जी आहे ना एकदम परफेक्ट बेक होते, तुम्हाला दाखवतेच मी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20 मिनिटानंतर किती छान टम्म आणि कुरकुरीत भुसभुशीत आणि खुसखुशीत नानकटाई या ठिकाणी बनून तयार झालेले आहे। आता कढईमध्ये जर बनवायची असेल तर कढई प्रीहीट करून घ्या। 5 मिनिटं छान कढई तापून घ्यायची, त्यामध्ये स्टँड ठेवायचं, त्यावरती ताट ठेवायचं आणि त्यावरती घट्ट झाकण ठेवायचं आणि साधारणतः 25 मिनिटे कढईमध्ये वाफ काढून घ्यायची, तेव्हा पण अशी नानकटाई तयार होते। ओव्हनमध्ये कढईमध्ये कशी बनवायची दोन्ही पद्धत सांगितली आहे, त्यामुळे मस्त आणि खुसखुशीत नानकटाई घरच्या घरी तयार करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।